जय जिजाऊ जय शिवराय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, घरी जेवण करायला बसली होती आणि मला एक कॉल पडला. दादा म्हणत होता की घराच्या बाहेरच मी उभा आहे आणि माझ्या समोर घरात साप गेलाय. तर तो खूप घाबरलेला होता, त्याच्यामुळे मला माझं जेवण सोडून त्या कॉलवर लवकर जावं लागलं. तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकता काही 4-5 छोट्या छोट्या विटा ठेवलेल्या आहेत. कशासाठी ठेवल्यात त्यालाच माहिती. त्या विटांखाली तो साप बसलाय असं त्या दादाचं म्हणणं होतं. तर मी आजूबाजूला सगळं बघितलं. पत्र्याच्या रूम आहेत आणि खाली कोबा केलेला आहे. तर ह्या विटांमध्ये बघू आपण आता कोणता साप आपल्याला बघायला भेटतोय. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळे साप ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि प्रत्येक जातीचे साप बाहेर पडू लागलेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मला अतिशय असा बेबी स्नेक, छोटासा कोब्रा साप दिसलाय. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, ज्याला तुम्ही नाग म्हणून ओळखता, कारण हा साप फणा काढल्यानंतर लगेच ओळखू येतो की हा नाग आहे. साप म्हटलं तर आपल्यासमोर सगळ्यात पहिलं चित्र म्हणजे हे नागाचंच उभं राहतं. तुम्ही बघू शकता हा दादा या ठिकाणी राहतोय, झोपतोय. कुठल्याही प्रकारची बाज, खाट, दिवाण काहीच नाही आहे. खाली गादी टाकून तो झोपायचं काम करतोय. तर हा साप कदाचित त्याला दिसला नसता आणि कुठे लपून बसला असता आणि रात्रीचा बाहेर पडला असता हा झोपल्यानंतर, आणि कदाचित पायी पडला, हात पडला किंवा झोपेत जर त्याच्यासोबत या सापांनी काही केलं असतं तर नक्कीच त्या दादाला खूप मोठा परिणाम भोगावा लागला. आता सगळे औषध उपचार एकदम हाय लेवलचे झाल्यामुळे स्नेक बाईट झाल्यानंतर कुठलाही पेशंट दगावत नाही जर योग्य वेळेत ट्रीटमेंट भेटली तर. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी अतिशय छोटासा नाजूकसा बेबी कोब्रा आहे. किती वळवळ करतोय, किती जोरात स्पीडने पळायला बघतोय बघा. याच ठिकाणी जर मोठा नाग असता तर तो जाग्यावर थांबून म्हटला असता, अरे तुम्ही लांब व्हा, मी काय तुम्हाला करणार नाही आणि मलाही जाऊ द्या. परंतु त्याच्या बाबतीत जे छोटे साप असतात हे अतिशय चिडखोर असतात, नासमज असतात. त्यामुळे धक्का लागताच ते पटकन आपल्याला चावून देतात. तर आता मी टेक्निक कशी वापरली बघा. मोठा कोब्रा असला तर आपण झाकण लावून पटकन बरणी सुईची करू शकतो, पण या ठिकाणी अतिशय असा छोटा बेबी आहे, त्यामुळे आपण याला कशा पद्धतीने पकडतोय तुम्हीच बघा. आणि पिशवींचा विषय असा झाला आहे की आज सगळ्या पिशव्या गोळा करून मी धुवून वाळत घातल्यात. त्याच्यामुळे माझ्याजवळ आज पिशवी नव्हते, मला बरणीनेच काम चालवावं लागलं. पण छोटा सापाला बरणी यूज केली तर काही प्रॉब्लेम नाही, बट पिशवी ही चांगली आहे. यांचा ते साप पकडल्यानंतर तो एक जण इतका घाबरला होता, काय सांगू बापरे. तर तो बोलतच नव्हता आणि जो दुसरा होता तो इतके प्रश्न विचारत होता की तो थांबतच नव्हता. स्नेक पकडल्यानंतर कुठेतरी त्या दादाच्या जीवात जीव आला. मलाही भारी वाटलं की जाऊ दे बाबा, विषारी साप होता, रेस्क्यू झाला आणि सापाच्याही जीवाला धोका नाही आणि माणसाच्याही जीवाला धोका नाही. परंतु ज्या ठिकाणी अतिशय छोटेसे पिल्लं आपल्याला बघायला भेटतात त्या एरियामध्ये आणखीन पिल्लंसुद्धा असू शकतात. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची. ही आत्ताचा जो सीझन आहे तो सापांचा पिल्लं बाहेर पडण्याचा सीझन आहे. त्याच्यामुळे सर्वत्र मोठ्या सापांपेक्षा जास्त आपल्याला लहान साप बघायला भेटतात. घाबरू नका, सर्पमित्राला कॉल करा आणि लक्षात ठेवा.